12वी नंतर काय करायचं यासाठी काही विद्यार्थ्यांनी ठरवून ठेवलेले आहेत की प्रोफेशनल कोर्सेस करायचे अशी ठरवलं असाल तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी आहे। कोणत्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे, कागदपत्र पडताळणी कशी होणार, गुणवत्ता यादी कधी लागणार, या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी आज मी ही जी प्रोफेशनल कोर्सेस आहे BBA, BCA, BFM, BBM आणि BFA या कोर्सेससाठी CET परीक्षेची सुरुवात झालेली आहे आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता। आपण सर्वप्रथम हे पाहूयात की कोणत्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे। परत अभ्यासक्रम आहेत बघा, BBA, BCA, BFM, BBM, MBA, MMS इंटिग्रेटेड आहे। BFA या 6 अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे। दोन्ही ऑप्शन दिलेले आहेत, ऑनलाइन पण आहे ऑफलाइन पण आहे, तेही आपण पुढे बघणार आहोत। इथे बघा, हे जी अभ्यासक्रम आहे, तुमचा अभ्यासक्रम कोणता आहे ते निवडा। 2 गट केलेले आहे। गट क्रमांक 1 मध्ये BBA, BMS, BBM, BCA, MBA, MCA ही जी आहे ह्याला सामान्य प्रवेश प्रक्रिया चालू होणार आहे आणि स्टँडर्ड ऍडमिशन म्हणतो आपण त्याला। गट क्रमांक 2 जो आहे BFA, बॅचलर ऑफ फाईन आर्ट, एक वेगळा कोर्स आहे। त्याच्यामध्ये कलेला महत्त्व देण्यात आलेले आहे। BFA करायचं आहे। BFA करणाऱ्यांना विशेष नियम लागू होणार आहेत। त्यानंतर जर तुमचा गट 1 क्रमांक मध्ये येत असेल तर ह्या गट क्रमांक मधील महत्त्वाच्या तारखा इथे दिलेल्या आहेत। 16 जुलैला ऑनलाइन नोंदणीची अंतिम मुदत आहे। 16 जुलैला आपल्याला रजिस्ट्रेशन करायचे आहे। 7 ते 17 जुलै, सॉरी इथं 7 झालेला आहे। 16 जुलैला रजिस्ट्रेशन करायचं आहे। 17 जुलै पर्यंत कागदपत्र पडताळणी व अर्ज निश्चिती म्हणजे कन्फर्मेशन कागदपत्र पडताळणी व रजिस्ट्रेशन कन्फर्मेशन होणार आहे। त्यानंतर 19 जुलैला तात्पुरती गुणवत्ता यादी तयार होणार। 20 ते 22 जुलै मध्ये काही हरकत असेल तर ते तुम्ही नोंद करू शकता। लास्टला 24 जुलैला अंतिम गुणवत्ता यादी तयार होणार आहे। फायनल मेरिट लिस्ट हे तुमच्याकडे जाहीर करण्यात येणार आहे। गट क्रमांक 2 ची जी आहे BFA याची विशेष तारखा आहेत, कारण 14 जुलै रात्री 11:59 म्हणजे 12ला 1 मिनिट होईपर्यंत ऑनलाइन नोंदणीची अंतिम मुदत देण्यात आलेली आहे। 8 ते 15 जुलै पर्यंत प्रत्यक्ष कागदपत्र पडताळणी होणार आहे। 17 जुलै मध्ये तात्पुरता गुणवत्ता यादी, 18 ते 20 जुलै मध्ये हरकती करायचं असेल तर तुम्ही करू शकता। 21 जुलैला मात्र फायनल लिस्ट जाहीर होणार आहे। अर्जाची अंतिम तारीख आहे तुमची 16 जुलै म्हणजे रात्री 11:15 पर्यंत, 12ला 1 मिनिट अगोदर करता येतं। आता मी तुम्हाला सांगतो काही महत्त्वाच्या कोर्सेस की BBA म्हणजे बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन, BCA म्हणजे बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन्स, BFA म्हणजे बॅचलर ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट अँड BBM बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट ही कोर्सेस आहेत। या कोर्सेसची लॉंग फॉर्म आहेत। ज्यांना ज्या कोर्सेस घ्यायचे, ज्याच्यात इंटरेस्ट आहे ते कोर्स करू शकता। शेवटची तारीख आहे, लगेच शेवटची तारीख लक्षात घेऊन लगेच तुम्ही अर्ज करू शकता। जरा लवकर घाई करा, कारण काय अर्ज करण्यासाठी भरपूर विद्यार्थी प्रयत्न करत असतात, त्यामुळे तुमचा वेबसाईट कधी कधी थांबत असतो, नेट स्लो होतो, भरपूर प्रकार घडत असतात। कागदपत्र पडताळणीच्या वेळेला 2 गोष्टी आहेत। यंदा विद्यार्थ्यांना 2 पर्याय दिलेले आहेत। 2 पद्धतीने तुम्हाला ऍडमिशन करता येतं। एक पहिला पर्याय आहे ई स्क्रुटिनी, म्हणजेच ऑनलाइन पडताळणी करता येतं। जर तुम्ही ई स्क्रुटिनी निवडला तर तुम्हाला ऑनलाइन पूर्णपणे कागदपत्र तपासणी करण्यात येणार आहे। जर तुम्हाला दुसरी पर्याय आहे प्रत्यक्ष सेवा केंद्र, ज्या ठिकाणी ऍडमिशन चालू आहे तिथं जाऊन तुम्ही ऍडमिशन सुद्धा घेऊ शकता। मात्र BFA फाईन आर्ट आहे ना, त्या फाईन आर्टच्या कोर्ससाठी मात्र प्रत्यक्ष कागदपत्र पडताळणी अनिवार्य आहे। तुम्ही फिजिकली तिथं जावीच लागणार आहे।
जे BFA विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी थोडेसे नियम वेगळे आहेत. BFA विद्यार्थी जे आहेत त्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल तर ऑनलाईन प्रक्रिया नाही आहे आणि जास्तीत जास्त अधिक माहिती पाहिजे असेल तर mahaCET.org वर जाऊन तुम्ही माहिती घेऊ शकता. महत्वाच्या सूचना काय करायचं लक्षात घ्या. महत्वाच्या काय काय आहे, अर्ज भरताना सर्व माहिती तुम्ही अचूक भरा. लास्ट डेट आहे 16 जुलै. अर्ज भरत असताना माहिती जरा व्यवस्थित करून घ्या. जी माहिती भरता तुम्ही ती माहिती भरत असताना अचूक भरा, कारण तुमची नाव, बर्थडे, सगळं काही माहिती अचूक भरा, म्हणजे चूक कुठेही करू नका. आवश्यक कागदपत्रे आधीच तयार ठेवा. त्यानंतर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नाही, डॉमिसाइल सर्टिफिकेट नाही, भरपूर काही कागदपत्रे आहेत, ते कागदपत्रे आत्ताच रेडी तयार करून ठेवा. मोबाईल नंबर आणि ईमेल ID कायम सुरू ठेवा. जे मोबाईल नंबर तुम्ही रजिस्ट्रेशन करता त्या मोबाईल नंबर कायम लक्षात असायला पाहिजे. नंबर चेंज करत असाल तर तुमच्या पालकांची नंबर कंपल्सरी द्या. अर्ज भरल्यानंतर ऍप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करून तुम्ही तुमच्याकडे सुरक्षित ठेवा, जेणेकरून तुम्ही अप्लाय केलेला आहे याचा प्रूफ तुमच्याकडे राहतो. शेवटच्या दिवसापर्यंत थांबू नका, कारण प्रेशर येते, त्यामुळे वेबसाईट व्यवस्थित चालू न होण्याची शक्यता जास्त असते. मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अशाच पद्धतीचे ऍडमिशन्स, स्कॉलरशिप, गव्हर्नमेंट जॉब, करिअर संबंधित अपडेटसाठी आदिती क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया अगदी लेटेस्ट माहितीनुसार आणि तुम्ही देणाऱ्या सर्व परीक्षांसाठी तुम्ही जात असलेल्या नवीन मार्गाला खूप खूप शुभेच्छा अँड कॉंग्रॅच्युलेशन अँड बेस्ट ऑफ लक. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.